लाडकी बहीण योजना देखील काही लोकांनी अनुकरण केलं। लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली तेव्हा विरोधक म्हणाले हे सब झूठ है, चुनावी जुमला। पण शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा होता आणि म्हणून मी त्यावेळेस कार्यक्रमामध्ये जेव्हा प्रचाराला यायचो तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचो जे सावत्र भाऊ दुष्ट भाऊ तुमच्याकडे येतील तेव्हा मात्र त्यांना त्यांची जागा दाखवा, कारण त्यांनी खोडा घातला होता, कोर्टात गेले होते तुमची योजना बंद करायला। परंतु आम्ही पण खूप विचारपूर्वक नियोजन केलं होतं। आचारसंहितेतले हप्ते देखील जे खात्यामध्ये जमा करून टाकले होते आणि आमच्या लाडक्या बहिणींनी सांगितल्याप्रमाणे या विरोधक सावत्र दुष्ट भावांना एवढा चांगला जोडा दाखवला की 6, 7, 8, 9 नंबर अपुरा पडला। 232 नंबरचा जोडा दाखवला। 232 आमदार महायुतीचे निवडून आले। 232 आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी 232 लोक निवडून आले नव्हते। विरोधकांना तुम्ही विरोधी पक्ष नेता बनणे इतकं पण संख्याबळ ठेवलं नाही। आता रोज सांगता विरोधी पक्ष नेता बनवा, विरोधी पक्ष नेता बनवा। अरे विरोधी पक्ष नेता बनायला संख्याबळ पाहिजे ते आहे का तुमच्याकडे? आणि म्हणून त्यावेळेस लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवून जिंकल्या निवडणुका। त्यांना वाटलं आता विधानसभेच्या निवडणुका देखील आम्ही असंच जिंकू। आणि म्हणून तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सगळं तयार झालं, सगळ्या वाटाघाटी झाल्या, 5 स्टार हॉटेलचं बुकिंग झालं, परंतु माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं सगळं बुकिंग रद्द करून टाकलं आणि त्यांना घरी पाठवून दिलं। आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो। आणि म्हणून मी सांगतो कोणी किती अफवा पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आणि म्हणून जे शासनाने सुरू केलेलं आहे ते बिलकुल या ठिकाणी सुरू राहणार। थोडी काटकसर होती आता, शेतकऱ्यांना देखील जे संकट अनपेक्षित संकट आलं, परंतु त्याच्या मागे सरकार उभं राहील, महायुती सरकार उभं राहील। आता येताना आपण हे काय आपले 6 रत्न भारत रत्न 6 त्यांचं पुतळ्यांचं लोकार्पण आपण केलं। ऑटोमोबाईलच्या स्क्रॅप मधून ते उभं केलंय, किती मोठी संकल्पना। आणि आपल्या कोकणातली ती भारत रत्न आहे 6 भारत रत्न, त्याचं देखील लोकार्पण झालं। आणि म्हणून आज इथं आल्यानंतर आनंद झाला की आपण सगळेजण कामाला लागलेला आहात।